हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे सकाळचं 9 वाजलेले आहेत. सगळे गेलेले आहेत. मिस्टर कामावर गेलेले आहेत, मुली शाळेत गेलेले आहेत. मग त्यानंतर जे माझं रुटीन आहे ते तुमच्याशी थोडं शेअर करते. तर इकडे सकाळी चपाती, भाजी, चहा, नाश्ता सगळं झालेलं आहे. माझं हे सगळं आवरलेलं होतं. नाश्ता, चहा, पाणी वगैरे. तर त्यानंतर आता जे किचन आहे, घरातला जो काही पसारा आहे तो आवरून घ्यायचा आहे. तर इकडे मी चपाती भाजी बनवलेली ती भाजी होती ती मी एका डब्यात काढून घेतलेली आहे. नंतर आता किचन आहे ते सगळं व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे. इकडे मी थोडं सामान भरलेलं ते तसंच आहे, ते सुद्धा भरायचं आहे. आता इकडे मी आधी काय करणार आहे, तर भात आणि आमटीसुद्धा बनवायचे. तर मग मी म्हटलं की नंतर सगळं आवरून भात आमटी बनवल्या परत आणि तो गॅस आहे तो खराब होतो, त्याचे असं तेलाचे डाग वगैरे उडतात. म्हणून म्हटलं की भात आणि आमटी बनवून घेऊ लगेचच. आणि नंतर आपण तोपर्यंत भात आमटी शिजेपर्यंत बाकीचं जे हॉलमधलं जे काही पसारा असतो तो आवरून घ्यायचा. तर शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आणि त्याला थोडं शेंगदाण्याचं कूट असतं ते लागलेलं होतं. तर म्हटलं की त्याच्यात पाणी ओतून ठेवावं, म्हणजे आपण आमटी बनवताना ते त्याच्यात ओतलं तरी होऊन जातं. आपल्या माहिती आहे ना, घरातली जी गृहिणी असते ती एक वस्तू वाया कोणतीच गोष्ट घालवू शकत नाही. भाताचा एक कणसुद्धा ती वाया घालवू शकत नाही. तसंच सगळ्यांच्यातच हे गुण असतात. तर आता इकडे तांदूळ आहेत थोडे, हे गावावरून थोडे तांदूळ वासाचे दिले होते इंद्रायणी तांदूळ. तर म्हणजे माझ्या चुलतीने दिलेले. मग ते ट्राय बघा, मग त्या म्हटल्या की बघ चांगले असतील तर मग नंतर आपण घेऊ शकतो. मग थोडंसं ट्रायलसाठी दिले होते. असंही तांदूळ मी मे महिन्यातच एकदम भरलेले आहेत. पण हा तांदूळ जरा मला वापरून बघायचा होता, म्हणजे खूप चिकट होतो आहे का वगैरे. तर नाही, खूप छान होतो आहे. म्हणजे आपण कुकरला लावला ना तो खूप चिकट होतो, म्हणून असा पातेल्यात शिजवला ना छान होतो. अजिबात चिकट वगैरे जास्त होत नाही किंवा असं गठ्ठा असं असतं ना त्या प्रकारेमध्ये होत नाही. तर चांगला सुटसुटीत भात होत होता. मग आता इकडे भात शिजतोय तर इकडे म्हटलं की आमटी काय करायची. तर रोज सकाळ संध्याकाळ काय आमटी बनवायची हाच प्रश्न असतो आमच्याकडे. खरं तर आमच्याकडे रोज सकाळ संध्याकाळ डाळ नाही बनवत, आम्ही कधीतरीच बनवतो. काही लोकांच्यात रोज डाळ बनवली जाते, पण आम्हाला ते नाही आवडत. आम्हाला तिखटच लागतं दोन्हीसुद्धा. कधीतरी उपवास वगैरे असेल तर किंवा काय तर मग डाळ बनवतो. तर मग इकडे डाळ म्हणजे आहेत सगळ्या डाळी मी मिक्स केलेल्या आहेत आणि तिचीच आमटी बनवणार आहे. म्हणजे मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ सगळ्या डाळी मिक्स करून छान होते आमटी. कांदा टोमॅटो वगैरे टाकून, पण टोमॅटो आता नाही आहे माझ्याकडे, मग मी कांदाच टाकलेला आहे. आणि इकडे थोडंसं आमचं लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे आणि डाळी सगळ्या धुवून घेतलेल्या ते. तर त्याची आमटी खूप छान होते मस्त. आणि नंतर उकळी आली की त्यात शेंगदाण्याचं थोडं कूट टाकायचं, मग छान लागते टेस्टी. तर आता इकडे भात ठेवलेला आहे शिजाय, आमटीसुद्धा टाकलेली आहे. पण भांड्याचा पसारा बघू शकता, किती भांडी पडतात. एवढी पडतात ना, सकाळ संध्याकाळ दुपार खूप भांडी असतात. तर आता सगळीच एकत्र म्हटलं भांडी काढायला होतील आणि एकत्रच घासून ठेवता येतील, म्हणून पटकन भात आमटी पण बनवून घेतले आणि सगळंच म्हटलं एकत्र सगळी भांडी घासता येतील. परत स्कूलला मुलींना आणायला जाईपर्यंत सगळं आवरून होतं. तर इकडे भातातलं पाणी जे आहे ते मी काढून घेते. भात मी अशाच प्रकारे शिजवते पातेल्यातच, कारण कुकरमधल्या भाताने खूप असं जड झाल्यासारखं वाटतं, म्हणून मी पातेल्यातच भात शिजवते. तर तिकडे भात आणि आमटी शिजते तोपर्यंत हॉलमधलं म्हटलं सगळं आवरून घ्यायचं. जो काही पसारा असतो, तेलाची बॉटल, पावडर, फणी, हे ते चार्जिंग लावलेलं वगैरे सगळं त्या एसीचा रिमोट वगैरे सगळं त्या टेबलवर असतं. तर म्हटलं हे सगळं आवरून घ्यावं आधी आणि नंतर बाकीचं म्हणजे आहे ते करायला घ्यायचं. कपडे वगैरे अजून धुवायचे आहेत, देवपूजा पण करायची आहे. तर हे 12 वाजेपर्यंत सगळं रुटीन असतं ते असं चालूच असतं. तर आता इकडे 2 कोपऱ्यात जे सामान आहे ते म्हटलं पुसून घ्या. खूप दिवस झाले तिकडचं पुसलं नव्हतं. तर त्याच्यात जे हे लोशन वगैरे होते त्यांची डेट बघत होती मी, म्हणजे आता यूज करू शकतो का आपण. तर यूज करत असेल तर ठेवायचं म्हटलं, नाही तर मग टाकून द्यायचं. पण त्यांची डेट आहे म्हणून पण परत त्यांना व्यवस्थित होतं त्या जागेला ठेवलं.
आणि नंतर सगळं तिकडून पुसून वगैरे सगळं झाडू मारून घेतला. असंही किती आपण पुसलं किंवा स्वच्छ केलं तरी 4-5 दिवसांनी परत लगेच जाळ्या वगैरे धूळ वगैरे होऊनच जाते. तर हे रोज असा इथून कपडा वगैरे मारला तरच राहते व्यवस्थित, नाही तर मग खूप धूळ साठत जाते. मग म्हटलं की आता टी व्हीला मस्त गाणी लावायची आणि गाणी ऐकत ऐकत सगळी कामं करून घ्यायची. तर कोणाकोणाला असं आवडतं की टी व्हीला गाणी लावून मस्त कामं करत बसायला. मला पण आवडतं म्हणून मी टी व्हीला, कारण घरात एकटीच असते मग भूतासारखं असं वाटतं म्हणून मी टी व्ही लावते, त्याला गाणी लावते, मस्तपैकी आपलं जे आहे ती कामं करत बसायचं. तर इकडे बघा भात शिजलेला आहे, तोपर्यंत आमटी आहे त्यातलं पाणी आटलेलं आहे. तर आता मी थोडं त्यात पाणी अजून घालणार आहे, नाहीतर खूप घट्ट होऊन जाईल. आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घालून घेते, म्हणजे ते एकजीव झालं की मग नंतर थोड्या वेळानं बंद करता येईल. तर आता इकडे टी व्हीला मी छान गाणी लावलेली आहेत. मस्त आता माझं काम चालू आहे. ते गाणी ऐकत ऐकत कसा वेळ निघून जातो तो सुद्धा कळत नाही. आणि आता इकडे जी काही कपडे धुवायचे आहेत बघून घेतली, कोणती कपडे धुवायचे आहेत वगैरे. तर आरूचा कराटेचा ड्रेस वगैरे, माझा एक ड्रेस, हे कपडे होते ते मी काढून घेतली जी धुवायची आहेत ती. नंतर इकडे कसं पावसाळ्यामुळे घरातच एक रश्शी बांधलेली आहे, त्याच्यावर जे काही टॉवेल वगैरे होते ते व्यवस्थित ठेवले. पॅन्ट वगैरे त्यांची होती धुतलेली, ती सुकली होती म्हणून कपाटात परत घडी घालून वगैरे ठेवायचं. नंतर इकडून खिडकीवरून सुद्धा असा कपडा मारून घेतला तर म्हणजे धूळ जास्त साठत नाही ना. तर इकडे मी असं कपडा वगैरे मारून घेते, म्हणजे स्वच्छ राहतं आणि जास्त धूळ साठत नाही वगैरे. तर बाहेरचं सगळं आवरेपर्यंत इकडं माझी डाळ आहे ती पण शिजलेली आहे. तर इकडं आता मी सगळं व्यवस्थित एका साईडला जे स्वयंपाक झालेला आहे तो ठेवते आणि आता किचन आवरायला घेते. जसं की सगळी भांडी घासून वगैरे सगळं किचन क्लीन करून घेते. तर बघू शकता भरपूर भांडी अशी साठलेली आहेत. मग आता मी भांडी वगैरे सगळं स्वच्छ घासून घेते आणि क्लीन करून घेते. तर माझे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून हे व्हिडिओ आहेत माझे ते आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा. कारण काय होतं ना, कमेंट कोणी केली तर समजतं की म्हणजे त्यांना काय बघायला आवडतं आहे वगैरे काय. तर इकडे माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत. आता किचन ओटा आहे वगैरे तो क्लीन करून घेते, गॅस शेगडी पुसून घेते स्वच्छ अशी. तर असं स्वच्छ वगैरे केलं. आता दिवसभर बघा तुम्ही काही नाही केलं ना तरी म्हणजे कपडा वगैरे सारखं नाही मारला. आता मी किचन असं स्वच्छ केलेलं आहे, गॅस शेगडी पण स्वच्छ केलेली आहे. आता दिवसभर टेन्शन नाही. संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, कारण स्वच्छ सगळं झालेलं असतं. संध्याकाळी मग चहा वगैरे करायला मग छान वाटतं, भांडी घासलेली असतात, सगळं क्लीन असतं. मग परत पटकन आपल्याला स्वयंपाक बनवायला पण छान वाटतं आणि उत्साह येतो की आता किचन क्लीन असल्यावर माणसांना कसं छान वाटतं की किचन वगैरे सगळं आवरून घ्या. तर देवपूजा पण झालेली आहे. अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे सेंड करते. थँक्यू.